माझे मित्र आणि आपले उमेदवार रितेश झिराय, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय दुबे साहेब, वेल्हे मॅडम, भाजपाचे सर्व व्यासपीठावरील माझे सहकारी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून प्रवेश करणार आहेत त्या सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, आजची ही सभा बघितल्यानंतर रितेश राय यांचा विजय निश्चित आहे. मी आत्ताच रितेशच्या वडिलांना विचारत होतो की रितेशचं वय किती. रितेशचं वय फक्त 29 आहे आणि 29व्या वर्षी तो महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो. जेव्हा एखादा तरुण कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहतो त्यावेळी त्याची बदनामी करणं, त्याला नामोहरम करणं हा काही लोकांचा धंदा असतो, तो आमच्या विरोधकांचा आहे. रितेश अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी देखील विधानसभेची निवडणूक वयाच्या 28व्या वर्षी लढवली होती आणि जर महिला भगिनी आपल्या बरोबर असतील, सगळे तरुण सहकारी आपल्या बरोबर असतील आणि वरिष्ठांचा आशीर्वाद असेल तर रितेश रायला कोणी राजकारणामध्ये रोखू शकत नाही. रितेश रायचा विजय हा 16 तारखेला निश्चित आहे. मुर्जी काकांनी सांगितलं की उद्यापासून आता त्यांचा जलवा आपल्याला बघायचा आहे. मुर्जी काकाचा जलवा फक्त या वॉर्डमध्ये नाही, मुर्जी काकाचा जलवा अख्ख्या मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे मुर्जी काका आमच्या सगळ्यांच्या पेक्षा तुमची जबाबदारी मोठी आहे. रितेश हा तुमचा मुलासारखा आहे, कमलेश हा तुमच्या भावासारखा आहे आणि म्हणून तुमच्या मुलासारखा असलेला उमेदवार हा अतिशय मोठ्या मताधिक्यानं महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत कराल याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात चिंता नाही. कारण मुर्जी काकांचं काम मी वायकर साहेबांच्या निवडणुकीला अतिशय जवळून बघितलेलं आहे. मुर्जी काकांना जर एकदा मनावर घेतलं तर त्याला कुठची ताकद रोखू शकत नाही, हे मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे कमलेशजी असतील, आमचे मुर्जी काका असतील, भाजपाचे आमचे सर्व सहकारी असतील, हे एक दिलानं काम करताय. परंतु एक दिलानं काम केल्यानंतर रितेशला वाढदिवसाची भेट मिळाल्यानंतर रितेश मला तुला एक सूचना करायची आहे, एक विनंती करायची आहे. आपण ज्यावेळी नगरसेवक होतो, आपण ज्यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य होतो, आपण ज्यावेळी आमदार होतो, आपण ज्यावेळी खासदार होतो, त्यावेळी आपलं पुढचं राजकीय आयुष्य हे लोकांसाठी समर्पित असलं पाहिजे. आज सकाळपासून माझा जर दौरा आपण बघितला तर मुर्जी काकांना असं वाटलं असेल की मी या सभेलाच येणार नाही. मी सकाळी 3-4 सभेसाठी साऊंडवाला युबीटीचा येईल काय हा युबीटीचा पण घुसला आहे.